नमस्कार, आपण पाहत आहात रयत संवाद न्यूज चॅनल। ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर यांची पत्रकारांना माहिती। रयत संवादसाठी अजिम नरशिकर, नायगाव, नांदेड। महाराष्ट्रामध्ये झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर्फे महायुतीचा विजय झालेला आहे आणि महाविकास आघाडीचा पराभव झालेला आहे। याबाबत आपले मत? यामध्ये मला असं वाटते, माझं स्वतःचं मत असं आहे की या ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी बदल झालेला आहे। कारण काय, महाविकास आघाडीचं जवळपास सरकार येईल असं सगळ्यांचं वातावरण होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पण महाविकास आघाडीला बहुमत तर आलंच नाही, पण फार कमी लोकसंख्येनं यांचे उमेदवार निवडून आले आणि 220च्या वर महायुतीचं सरकार स्थापन होण्यासाठी भरपूर मतदान आणि निवडून दिल्याबद्दल त्या ईव्हीएम मशीनमध्ये माझा संशय आहे आणि ती तक्रार मी निवडणूक आयोगाकडे नाराजी होती शेतकऱ्यांना की विविध त्यांच्या शेतीमालाला भाव नाही, तरीही इथं महायुतीचा दणदणीत विजय झालेला आहे। तर शेतकऱ्याविषयी आपले मत? शेतकऱ्याविषयी माझं मत असं आहे, पुरोगामी सरपंच संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं मोटार विद्युत पंप जो आहे त्याने फ्री शासनाने केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कमीत कमी 8,000 भाव दिला पाहिजे आणि कापसाला 11,000 भाव दिला पाहिजे आणि ऊस उत्पादन शेतकऱ्यांना प्रति टन 3700 रुपये त्यांनी कारखानदाराने दिलं पाहिजे। नाही दिलं तर आम्ही कारखान्यावरही मोर्चा काढू आणि संबंधित शासनाकडे तक्रार मुख्यमंत्र्यांकडे नोंदवू। त्याचीच नोंद नाही घेतली तर राज्यपालाकडे देखील तक्रार नोंदवू आणि गरज पडल्यास आम्ही राज्यपाल भवनावर संघटनेच्या वतीनं हजारो लोकांच्या वतीनं मी मोर्चा काढी। धरणं आझाद मैदानावर मुंबईला धरणं आंदोलन शेतकऱ्यासाठी खरी हे निश्चित आहे। ज्या महाराष्ट्रामधील अनेक उमेदवारांचा जो विजय झालेला आहे तर त्याकडे आपण कसे पाहता? कारण माझं वैयक्तिक असं मत झालेलं आहे, कारण ह्या काँग्रेस या विधानसभा मतदारसंघ नायगावमध्ये काँग्रेस आणि BJPच्या उमेदवार आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी विधानसभेच्या पैसे आणि भरपूर मतांना देऊन त्यांनी विजय प्राप्त कमी जास्त मतांना कोणीही निवडलं दोन्हीपैकी, पण ह्या दोघाही लोकांना पैसे वाटप केलेले आहे। ह्या सगळ्या जनतेनं बोलत आहेत आणि त्या जनतेनं सरळ पैसे घेऊन मतदान त्यांना दिलेलं आहे। त्याबद्दल देखील मी या दोन्ही उमेदवाराच्या बाबतीत निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणार। नायगाव मतदारसंघातून पुरोगामी सरपंच संघटनेच्या वतीने आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविला आहात आणि यामध्ये आपला पराभवाला समोर जावे लागले। याबाबत मतदाराविषयी आपण काय सांगू शकाल? नायगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संघटनेच्या मार्फत मी उभा होतो आणि मला जरी पर्याय झाला तरी सर्व मतदारांचा, विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचा मी आभारी आहे आणि आभारी आहे।